अमरावतीचे जे प्लेयर आहे भाऊ थोडं बाउंड्रीच्या मागे या सर. सागर सर ते गोरीला बी घ्या मागं, तुम्ही बी मागे या थोडं. बार अच्छी गेंद सामने सके बल्लेबाज ऋषिकेश. अच्छी गेंदबाजी गेंदबाज कल्पेश. अच्छी गेंदबाजी यहाँ पर कल्पेश की तरफ से. अभी तक कुछ रन नहीं बना सके चिखली के प्लेयर. फिर से यहाँ पर कल्पेश राइट आर्म ओवर द विकेट. इस बार अच्छी शॉट. फील्डर मौजूद. प्रेम बेहतरीन फील्डिंग और उतना ही अच्छा थ्रो. निलेश खरात. फिर से यहाँ पर खेलना चाहते थे बल्लेबाज अविनाश सर. फिर से यहाँ पर ब्लॉकल गेंद ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद. फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज. इसी के साथ ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर रन संख्या 3 रन. डीजे थैंक यू डीजे. और अच्छी गेंदबाजी यहाँ पर कल्पेश की तरफ से. और गेंदबाजी के लिए संदीप और क्लीन बोल्ड होते हुए ऋषिकेश. लगता हुआ ये दूसरा झटका. डीजे और संदीप. तीन रन यहां पर 2 विकेट के नुकसान में. फिर से यहां पर गेंदबाज तैयार बल्लेबाज तैयार. विकास नागरे और अंपायर भी तैयार. इस बार कट करना चाहते थे. अच्छी गेंद और थोड़ा अंपायर के लिए डिसीजन आता हुआ. शायद फेंकी यहां पर चेक करते हुए अंपायर. काफी तेज तर्राट नजर है अंपायरों की हमारे.
और अगले कमेंट्री का बार संभालेंगे अनिकेत बामंदे। थँक यू डीजे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर तिसऱ्या पंचाकडे वैद्य बॉल या ठिकाणी घोषित केलाय. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा 3. 2 गडी बाद अगदी सस्त्यात बाद झाले जय गजानन किंग्स 11 चिखली संघाचे. आणि टॉस जिंकल्यानंतर अगदी ताडोबा टायगर्स चंद्रपूर संघाने बॉलिंगचा निर्णय घेतलाय. तर संदीप पेंडॉर असतील बॉलिंगसाठी. पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर आहे फ्लाय स्लिपच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. विकास नागरे अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विकास नागरे चांगली बॅटिंग करू शकतात. जर पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये एक मजबूत कणा संघासाठी जाणले जातात विकास नागरे. त्याचबरोबरीला अविनाश यांचा खेळ सुद्धा तसाच राहतो आपल्या संघासाठी. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. अविनाश पाटील यांची बॅटिंग सुद्धा. खरं तर संघासाठी अविनाश हे सलामीला बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात. आज मात्र जर पाहिलं तर सलामीलाच बॅटिंगला आल्यात. यावेळेला शॉर्ट ऑफ बॉल चांगला केलाय. फिल्डर दूरच राहतील बॉल पासनं. बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अविनाश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. काय फटका होता. बॅकपोटला गेले. शॉर्ट अंपुल चांगला लगावला. मिडल ऑफ द बॅट ताकदीचं प्रदर्शन. आणि तिथे जर पाहिलं तर फिल्डिंगमध्ये चेंजेस आता पाहायला मिळतील डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर लॉंगॉनला थोडासा फाईन वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे नक्कीच थोडासा लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न असेल यावेळेला. हो नक्कीच लेंथमध्ये बदल झाला, परंतु मात्र त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता. रनआउटचा चान्स. इथे डायरेक्ट हिट आहे आणि इथे अविनाश पाटील बाद आहेत. विकेटचा पदर आणि रनआउटच्या रूपामध्ये एक मोठी विकेट आली आहे. अविनाश पाटील आता बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय जय गजानन किंग्स 11 चिखली संघाला. थँक्यू डीजे. आपल्या चहापानची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. खेळाडूंना विनंती आणि त्याचबरोबर आमच्या कमिटीला सुद्धा विनंती आहे. कमिटी थकली असेल, कृपया आपण चहापान इकडे घेऊन घ्यायचं आहे. स्टेजवरती चहाची व्यवस्था तुमची केली आहे. काय मेहनत करते आमची मॅनेजमेंट कमिटी कालच्या दिवसापासून, त्यांचंही कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल असणार आहे आणि बळीराम लांबे बॅटिंगसाठी आल्यात. टीम जय गजानन किंग्स 11 चिखली संघाचा फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे बळीराम लांबे. पहिलाच बॉल बॅकफुटला दात चांगला खेळलाय आणि या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव सहजतेने जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 2 ओव्हरच्या पॉवर प्ले समाप्त. आणि पॉवर प्ले मध्ये पुरेपूर जर पाहिलं तर दबाव राहिलाय गोलंदाजांचा. 3 गडी बाद 9 मात्र धावा खर्च केल्या या 2 ओव्हरच्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. ताडोबा टायगर तुमच्याकडे तुमचा 12 मॅन नाहीये का ज्याने टी शर्ट प्रॉपर घातल्यात? थँक्यू डीजे. 2 ओव्हर समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा 3 गडी बाद. जय गजानन किंग्स 11 चिखली. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बळीराम लांबे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. विकास नागरे संघाचा मिडल ऑर्डरचा एक कणा म्हणून
या ठिकाणी जाणले जातात विकास नागरे. आज काय त्याच पद्धतीने बॅटिंग करतील का हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. आतापर्यंत पुरेपूर जर पाहिलं तर दबाव राहिलाय गोलंदाजांचा. ज्या पद्धतीने मारा केला आतापर्यंत ताडोबा टायगर चंद्रपूर संघाच्या गोलंदाजांनी बांधून ठेवलाय. धावांवरती पुरेपूर अंकुश लावलाय. अप्रतिम गोलंदाजी, अचूकता, नियमित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात अनेक व्यावसायिक स्पर्धातले खेळाडू त्याच स्पर्धांमध्ये त्याच पद्धतीने बॉलिंग केली आज. परंतु फुलटॉस लेंथ उडवलाय आहे संघाचा पिच हिटर बळीराम लांबेच्या बॅट मधून आल्या आल्या बैठक आणि बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. बॉल पाठवायचा आहे. बॉल पाठवा लगेच. नवीन बॉल पाठवा. कमिटीला विनंती बॉल पाठवायचा आहे. सेमीने बॉल पाठवा. धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा 16. दोन बॉल पाठवायचे. चला पंचांना सुद्धा विनंती आहे सर सामना खेळता ठेवायचा आहे. सामना खेळता ठेवा. पंचांना विनंती. नक्की सर. चला तर गेम ऑन आहे. तर खरं तर हॅलो 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 ड्राईव्ह चांगला केला इकडे. गॅप मध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. तेवढ्या चांगल्या पद्धतीने या बॉलला परतही केलंय. खास जर पाहिलं तर पुण्यावरनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं या पंच कमिटीला. त्यामध्ये आमचे अक्षयजी निर्मल सर असतील, समीरजी जोशी आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर साठे सर असतील. ही कमिटी मैदानाच्या आतमध्ये खरं तर निपक्षपणे पंचांची भूमिका पार पाडते आहे. अनुभव आहे अनेक स्पर्धांचा. परंतु मात्र बळीराम लांडेचा हा आहे बॉल मैदानाच्या बाहेर. बळीराम लांबे लांबच लांब षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय. थँक्यू डीजे. थँक्यू. या षटकाराने धावसंख्या 24 24 धावा. दबाव हटवलाय बळीरामने. पुन्हा एक वेळ स्वीप करायचा होता. बैठक फटका खेळायचा होता यावेळेला. परंतु मात्र बॅटाने बॉलचा संपर्क देवणा मात्र झाला नाहीये. संघाचा पिंच हिटर जबाबदारी स्वीकारली आणि मागच्या 4 बॉलमध्ये 2 षटकारांच्या मदतीने 14 धाव्यांवरती पोहोचले आहेत बळीराम लांबे. या मॅच मध्ये गरज होती. संकट सापडला होता. संकटमोचर बनवून आले आहे मैदानाच्या आत. नक्कीच हेलिकॉप्टर उडवतात समोरच्या दिशेला. परंतु मात्र बॉल खालून निघून गेलाय. हा डॉट बॉल पेश करत असताना या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जय गजानन किंग्स 11 चिखली संघाची 24 धावा 3 गडी बाद या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. सचिन सर काय सांगाल? 3 ओव्हर समाप्त झाले आहेत आणि 24 धावा धाव फलकावरती. तर आमचे या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक आहेत सन्माननीय श्री रूपरावजी उबाळे पाटील साहेब, अध्यक्ष ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली तथा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा विक्रेता संघ मान्य श्री प्रकाशजी पडोळ साहेब, अध्यक्ष केपी बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स बुलढाणा, त्याचबरोबर मान्य श्री सोमेजी बजाज साहेब, अध्यक्ष क्रॉप क्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला, मान्य श्री संदीप भाऊ जाधव असतील, सन्माननीय
दीपिका कृषी केंद्र मलकापूर तथा कार्यकारी अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ मान्य श्री अनिल शेठ कोचर असतील, मापताचे सहसचिव महाराष्ट्र राज्य, त्यानंतर सन्माननीय किसनजी पुरवार साहेब, श्रीकिशनजी पुरवार साहेब, भारत बीज भांडार खामगाव तथा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ, त्याचबरोबर सन्माननीय श्री प्रदीप भाऊ भुतळा, बालाजी कृषी केंद्र सोनाळा, त्याचबरोबर सन्माननीय श्री चंद्रकांतजी बाहेकर साहेब अध्यक्ष असतील विराज सीड्स प्रोसेसिंग प्लांट चिखली, त्याचबरोबर मान्य श्री राजेशजी अग्रवाल साहेब महाराष्ट्र बीज भांडार खामगाव तथा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ. तीन ओव्हर समाप्त, 24 धावा धाव फलकावरती, 3 गडी बाद. जय गजानन किंग्स 11 चिखली आणि बॅटिंग येत अशी करतायत आता मैदानाच्या आतमध्ये बळीराम लांबे. 5 बॉल 14 धावांवरती खेळत असताना विकास नागरेचा खेळ कसा राहील या मॅच मध्ये हे सुद्धा बघण्यासारखं आहे. समोर करण्याचा प्रयत्न आहे आपल्याच फॉलोथ्रूमध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश आलेत आता बॉलिंगसाठी. खरं तर कल्पेश सुद्धा एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. कल्पेश वादगुरे चंद्रपूरचा हा खेळाडू. आज खरं तर दोन्ही विदर्भातले संघ आहेत. एक जर पाहिलं तर अगदी विदर्भाच्या बाउंड्रीवर वसलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अगदी थंड हवेचं ठिकाण असलेलं बुलढाणा शहर आणि बुलढाणा शहरातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याचा हा संघ. आणि धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिले तर जाऊन पोहोचते आहे एका धावेच्या मदतीने 25 धावेवरती. 25 धावा. दोन धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, विकेट इथे येऊ शकते. हो, कॅच ड्रॉप झालाय. दोन्हीही क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आणि कॅच कोणाचा ड्रॉप होतो आहे? बळीराम लांबे जो संघाचा पिंच हिटर आहे त्यालाच मिळते इथे जीवदान. म्हणजेच की येणाऱ्या ओव्हर्स मध्ये किती महागडा ठरेल हा झेल येणारे ओव्हर्स सांगतील. खरं तर कॅच होऊ शकला असता, परंतु मात्र कॅच इथे होतोय ड्रॉप. बॅटिंगसाठी विकास नागरे समोर खेळलाय. फिल्डर आहेत तिथे डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे नक्कीच सरसावेल, परंतु दुसऱ्या बाजूला कॅच सुद्धा ड्रॉप झाला. एक संधी होती, संधी तिथे गमावली आहे, संधी निसटली आहे जणू काही हातामधून. आणि येणाऱ्या काही ओव्हर्स मध्ये किती महागात ठरेल हा झेल. खरं तर बळीराम लांबे संघाचा पिंच हिटर अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर जय गजानन किंग्स 11 चिखली संघासाठी कोऱ्याने दावा करण्यात जातो शेवटच्या क्षणांमध्ये. आणि बॉल टॉपेज झालाय, आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेट किपर यावेळेला कोणतीही चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन आणि आता मात्र बळीराम लांबे बॅक टू दी पवेलियन.
राजेश भाऊ बाहेकर स्नेहा ट्रेडर्स चिखली, भूषण शेठ भंडारी भंडारी ट्रेडिंग कंपनी मोताळा, राजूभाऊ इरतकर दिलीप ट्रेडर्स मेहकर, श्यामभाऊ जारे पाटील शीतल ॲग्रो एजन्सी यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. तर प्रेक्षक हो, अवघ्या काही क्षणातच दुसऱ्या फेरीचे लॉर्ड्स या ठिकाणी आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. तर जुळून राहा आमच्यासोबत tenniscricket.in माध्यमातून. अवघ्या काही क्षणातच दुसऱ्या फेरीचे लॉर्ड्स आपल्या समोर येत आहेत. धन्यवाद. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जर आपण आमचा मॅच बघत असाल, सामना बघत असाल, तर जे कॅप्टन आहेत, पहिली मॅच ज्या कॅप्टनने जिंकली आहे त्यांनाही विनंती, जर आपण इथे असाल तर नक्कीच मैदानावरती या आणि दुसऱ्या फेरीचे लॉर्ड्स नक्कीच आपल्या समोर पाहायला मिळणार आहेत. ओ टू कॉम बॉक्स सचिनची टीम सर जोडतील आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. लोअर फुल टॉस खेचलाय, उडवलाय आणि बाउंड्रीच्या बाहेरही फेकून दिलाय. हा धमाका धडाका षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिली तर 36 धावा 36. आणखी जर पाहिलं तर इकडे 4 बॉल बाकी असणार आहेत 5व्या ओव्हरचे. महेश वाघ शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल, आउट ऑफ दी पार्क, बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये महेश वाघ फिनिशर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि मागच्या 2 बॉलमध्ये 2 बॉल 2 षटकार लगावले. का षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये होईल का? पूर्णपणे दबाव वाढला आता संदीप वरती, कारण दुसरा ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट करत असताना धावसंख्या 42 धावा 42 या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ टॉपेज झालाय, फटका बसलाय, परंतु मात्र फिल्डर थोडेसे दूरच राहतील. बॉल फिरलाय, बॉल फिरलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईन कडे आणि बॉल अडवल्या सुद्धा जाईल. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी, त्यामुळे या बॉलवरती अगदी 3 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 45-45. 45 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. 2 बॉल बाकी या 5व्या ओव्हरचे. संदीप इंडोर जर पाहिलं तर पूर्ण करत असताना दुसऱ्या ओव्हरचा स्पेल थोडेसे महागातच राहिले. एक विकेट सुद्धा आपल्या नावी केली आहे, परंतु 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्यांनी. विकास नागरे प्ले अँड मिस. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. बॉलिंग ऍक्शन आपण चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाने कृपया आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायचं आहे. बॉलिंग ऍक्शन वरती आक्षेप घेतला गेलाय. कृपया आपण सदर टुर्नामेंटच्या अनुषंगानं आपल्याला आतिश भाऊ तायडे कृषी सेवा केंद्र सिंदखेड राजा, अनिल भाऊ हाडे श्री न्यू श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी मेकर, महेश शेठ गट्टानी अजंटा ॲग्रो सेंटर मेकर, मोहन भाऊ धोटे पाटील श्रीकृष्ण ॲग्रो सेंटर जानेफळ यांनी सुद्धा विशेष मदत दिलेली आहे. काय खेळ राहिलाय टीम ताडोबा हॅलो टायगर No चंद्रपूर ball. संघात. नो बॉल असणार आहे. इट्स नो बॉल. हा फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल असणार आहे, म्हणजेच की गोलंदाज बॅन असतील. तर नक्कीच गोलंदाज बॅन असणार आहेत. चला, नवीन गोलंदाज ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सोपान भाऊ चोपडे संतकृपा बीज भांडार खामगाव, अमित भैया खंडेलवाल कृषी केंद्र नांदुरा, आतिश दादा जैन, आशिष दादा जैन, VL जैन नांदुरा, कोमल दादा सुपे ॲग्रो अँड मशिनरी नांदुरा, दीपक दादा पाटील ज्योती सीड्स अँड कॉर्पोरेशन मलकापूर, अंकुर सेठ अग्रवाल अंकुर कृषी केंद्र खामगाव, बाळूभाऊ पाटील अंबिका कृषी केंद्र चांदूर बिस्वा, भीष्मसेनजी डालमिया कृषी वैभव बुलढाणा, देवदास पाटील श्री
लक्ष्मी ट्रेडर धाड, नंदकिशोर पडोड, भगवंत कृषी सेवा केंद्र धाड यांनी सुद्धा विशेष मदत आपल्या क्रिकेट आयोजनासंदर्भात मदत दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आयोजक कमिटीतर्फे. धावसंख्या धाव फलकावरती 47 धावा, परंतु आता मात्र इथे मोठा फटका खेळायचा होता, तर रिटायर्ड आउट होतील इकडे विकास नागरे. 5 ओव्हर समाप्त, 47 धावा, 47. आपल्या- 4 गडी बाद टीम जय गजानन किंग्स 11 चिखली. आपल्या सदर टुर्नामेंटला विशेष अशी मदत करणारे विनोद भाऊ चव्हाण, चव्हाण सीट्स चिखली, नितीन सुपे, नितीन ॲग्रो सेंटर मोताळा, घनश्याम भाऊ सुरोशे, चिंतामणी ॲग्रो सेंटर धामणगावडे, श्रीकांत भाऊ भराड, गणराज ॲग्रो सेंटर मेकर, संजीव भाऊ राजगुरे, गुरुकृपा कृषी सेंटर लोणार, सतीश शेठ मुंदडा, बालाजी ट्रेडर्स लोणार, दिगंबरप्पा खुरपे, विशाल कृषी केंद्र शिंदखेड राजा, शिवाजीराव वानखेडे पाटील, गजानन कृषी केंद्र जानेफळ, अरुण शेठ मोहता, आर एम मोहता शेगाव, गौरव शेठ गांधी, न्यू गांधी कृषी केंद्र संग्रामपूर यांनी विशेष मदत दिलेली आहे. त्याबद्दल आयोजकांतर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद. धावसंख्या धाव फलकावरती 47, 47 धावा, 4 गडी बाद टीम जय गजानन किंग्स 11 चिखली. चला तर शेवटचे 6 बॉल आणि बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, गुडलेंदा पडला. थोडीशी गती जर पाहिली तर जास्त होती आणि जसा बॉल आला तसाच खेळून दिलाय कव्हर्स मध्ये, आलाय चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एक वेळ जर पाहिला तरी ते धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला पैकीपर्यंत तिथे केली नाहीये. 51 धावा, 51 धावसंख्या धाव फलकावरती 51 धावा. आणि इथे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात फलंदाज. हा बॉल खूप जास्त बाहेर वळवलाय, आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर एक्स्ट्रा धाव जोडली जाईल, एक्स्ट्रा जोडली जाते इकडे. कव्हर्स मध्ये फटका खेळलाय, सिंगल धाव घेतली आहे वेगाने. दुसऱ्या धावाचा कॉल होईल का? फेकी जरूर केली आहे, परंतु मात्र एक धाव सोडली जाईल या बॉलवरती. एक मात्र धाव जोडली गेली आहे. आणि खरं तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे शेवटच्या काही क्षणांमध्ये. तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, मोठ्या फटक्यांची गरज आहे. खराब बॉल, खराब चेंडू, परंतु मात्र इथे विकेट आली आहे. खराब बॉलवरती विकेट सुद्धा येऊ शकते आणि ती विकेट आली आहे. टीम जय गजानन किंग्स 11 चिखली संघाला आणखी एक मोठा धक्का लागतोय या शेवटच्या क्षणांमध्ये. आपल्या टुर्नामेंटच्या साठी विशेष मदत शेतकरी कृषी केंद्राचे संचालक गजानन भाऊ वराडे नांदुरा, राजेशजी सोमानी ॲग्रो नांदुरा, तुषार शेठ कोचर, नतमल चंपलाल कोचर मलकापूर, संदेश भाऊ पाटील गजानन कृषी केंद्र मलकापूर, आकाश भाऊ पालवे, एस कुमार कृषी केंद्र देऊळगावमयी, सागर कृषी केंद्र पिंपळगाव काळे यांनी सुद्धा विशेष अशी भरघोस अशी मदत दिलेली आहे आपल्या टुर्नामेंटसाठी. त्या बुलढाणा ॲग्रो कंपनी कर्मचारी ॲग्रो असोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियम लीग 2026च्या त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, गॅप भेटला गेलाय.
डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पार. आलाय चौकार. चौकार आलाय या अगोदरच्या बॉलवरती. पुन्हा एक वेळ समोर फिल्डर आहेत, परंतु मात्र फिल्डर बनतील दर्शक आणि बॉल जातोय बाउंड्री लाईन कडे. बघूयात नेमकं काय घडलं या बॉलवरती. ओके, चौकार असणार आहे. चौकार नक्कीच चौकार जोडला जाईल. ओके, चौकार आहे. तर या 4 धावांच्या मदतीने इनिंगची होईल इथे समाप्ती. इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती चौकार. हा चौकार असेल. बासष्ट धावेंचं लक्ष आहे. शिंगणे साहेबांची घड्याळ ज्यांच्याकडे असेल कृपया आमच्याकडे आणून द्यायची आहे. शिंगणे साहेबांची घड्याळ हरवली आहे, कृपया आमच्याकडे आणून द्या. तर राज्यस्तरीय ॲग्रो टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या चालू असलेल्या जिजामाता प्रेक्षागार व्यापारी क्रीडा संकुल बुलढाणा येथील तर दुसऱ्या फेरीचे लॉट्स या ठिकाणी पडता आहेत. दुसऱ्या फेरीच्या कोणता संघ कोणत्या संघासोबत दुसऱ्या फेरीमध्ये खेळेल हे नक्कीच आपल्याला या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळते. अवघ्या काही क्षणातच आपल्यासोबत इकडे जर पाहिलं तर बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगची आयोजन समिती जुडेल. त्यामध्ये जर पाहिलं ना, हे लिस्ट आपल्याकडे आहे. कोणते संघ या ठिकाणी विजयी झाले आहेत त्यांचे प्रतिनिधी कृपया इकडे उपस्थित असतील तर कृपया आम्हाला जॉईन व्हायचं आहे. नाशिक ॲग्रिक्रॉस, त्यानंतर अकोला वॉरियर्स, MH56 खामगावचा संघ, स्पार्टन 11 वाशिम, अमरावती फास्टर्स, गांधी सिटी वर्धा, अकोला स्ट्रायकर्स, ब्लॅक डायमंड वनी, बुलढाणा ॲग्रो स्पार्टन, JMPDF जालना, नांदेड वॉरियर्स, अमरावती एक्सप्रेस. त्यानंतर यानंतरचे जेवढेही सामने आहेत या संपूर्ण सामन्यांमध्ये प्रत्येक प्रतिनिधी जर इकडे हजर असेल तर नक्कीच आम्हाला जॉईन व्हायचं आहे. चला, नाव परत सांगा एकदा. नाव परत नाव. जे विजयी संघ आहेत, विजयी संघांचे प्रतिनिधी जर इकडे हजर असतील तर कृपया आम्हाला जॉईन व्हायचं आहे. कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये विजयी झालेले संघ, त्या संघांचे प्रतिनिधी जर इथे हजर असतील मैदानावरती कृपया आम्हाला जॉईन व्हा. नसतील तर आपण अगदी ट्रान्सपरंट इकडे चीट काढतो आहोत. दुसऱ्या फेरीच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ऑन कॅमेरा आपल्या चीट पडतील. फक्त एक प्रतिनिधी जर इकडे असेल हजर तर आम्हाला जॉईन व्हायचं आहे. नसेल तर नक्कीच आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या चीट बघू शकता. टीम जे नावं घेतले जातील त्याचा फक्त एकच प्रतिनिधी जाईल. एक कृपया सर्वांना विनंती, एकच प्रतिनिधी नाशिक जाईल. ॲग्रिक्रॉस, MH56 खामगाव, स्पार्टन 11 वाशिम यांचे प्रतिनिधी जे आहेत ते लवकरात लवकर इथे यावेत, कारण की लॉट्स पडतात सेकंड राऊंडचे. गांधी सिटी वर्धा, अकोला स्ट्रायकर्स, ब्लॅक डायमंड वनी, बुलढाणा ॲग्रो स्पार्टन, JMPDF जालना, नांदेड वॉरियर्स, अमरावती एक्सप्रेस. अमरावती येऊन जा, इकडे येऊन जा सगळेजण. एकच प्रतिनिधी येईल. ज्यांचं नाव घेतलं त्यांचा एकच प्रतिनिधी येईल. कृपया आणि विनंती उद्याच्या आहे. ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहे, त्याच्यातला तो विनर त्या पुढच्या मॅचेस ठरवतील त्या चिठ्ठ्यांमध्ये. आणि एक ब्लॅक बॉक्स आणलेला आहे प्रसाद फदाडने चिठ्ठ्यांसाठी. कृपया बाकी लोकांनी तिकडे जाऊ नये. कृपया सर्वांना विनंती आहे, लांब राहावं. एकच जे नावं घेतले त्यांच्यापैकी फक्त एकच प्रतिनिधी जाईल तिथं. कृपया विनंती आहे, तिथं गर्दी युट्यूब करू नये. लाईव्ह सेकंड राऊंडचे लॉट्स पाडत आहे आपण, तरी त्या टीमचे प्रतिनिधी असतील तर त्यांच्या सोबतचे जे आहेत आलेले त्यांनी. चला चला, तुम्ही खाली होऊन जा सर. प्रतिनिधी खाली राहा, प्रतिनिधी खाली राहा.
त्या स्टेजच्या लांब राहा, थोडं स्टेजपासून बाकी लांब राहा. बाकीचे जे आहेत, जे प्रतिनिधी बोलवले आहेत त्यांनीच तिथं थांबा, बाकीचे लांब या प्लीज लगे. चला तर योगेश सर चीट आपल्यासोबत तयार आहेत बघा सर. तर सामना सुरू ठेवायचा आहे. इकडे चीट निघतायत तर सामन्याला आपल्याला सुरुवातच ठेवायची आहे. हे बघा नियम बघा. ज्या चीट निघतील ना, जर एखादा एक संघ निघाला त्यांच्या विरोधामध्ये जर वाय असेल तर तेच सामने तुम्हाला खेळावे लागणार आहेत. बरोबर आहे. पहिल्या 2 चीट निघतील त्यातले ते 2 चीट एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळतील. तर सोपी पद्धत आहे. ज्या चिठ्ठ्या उचलल्या जातील त्याच पद्धतीने सामने होणार आहेत. यामध्ये कोणत्याही पद्धतीने फेरबदल होणार नाही. तर आपण या छोट्या चिमुकल्याच्या शुभ असते या ठिकाणी आपण चीट काढतोय. एक उचल बाळा आणखी. ओके तर 2 चीट आपल्याला पाहायला मिळतील. चला तर बघा वाशिम ॲग्रो असोसिएशन त्यांच्या विरोधामध्ये कॉटन किंग हिंगणघाट यातला जो विजयी संघ असेल तो भिडताना पाहायला मिळेल या चीट मधल्या संघासोबत, म्हणजेच की अकोला स्ट्रायकर्स अकोला संघासमोर. ठीक आहे. तर पहिला सामना इथे पाहायला मिळतोय. हे सगळे मंडळी पण आले पाहिजे याच्यात. और यहाँ पर गेंदबाज संतोष गुगे, अच्छी गेंदबाजी अभी तक. 3 गेंदों में 1 रन खर्च किया और दोनों ही सलामी बल्लेबाज कल्पेश और प्रेम बीच मैदान पर. फिर से पटकी हुई गेंद, किनारा लगता हुआ गली के क्षेत्र में जाती हुई गेंद बाउंड्री लाइन की तरफ. फील्डर उसके पीछे दौड़ते हुए. चला कोई चांस नहीं. गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए. यानंतरचा होणारा सामना. चला तर आपण चीट काढतो आहोत. अमरावती फास्टर्स त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम नांदेड वॉरियर्सचा संघ असणार आहे. हॅलो हॅलो काढ पुढच्या 2 काढ. हलवून घे थोडं सचिन हलवून घे. ताडोबा टायगर चंद्रपूर त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर ही जी सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये यातला विजयी संघ, जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे त्यातला विजयी संघ खेळताना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमध्ये टीम ब्लॅक डायमंड वनी संघासमोर. तर यातला जो विजयी संघ असेल तो खेळताना पाहायला मिळेल ब्लॅक डायमंड वनी संघासमोर.
तर MS56 खामगाव त्यांच्या विरोधामध्ये बघूयात कोण असेल दुसरा संघ. तर त्यांच्या विरोधामध्ये असेल टीम अमरावती एक्सप्रेस. MS56 खामगाव त्यांच्या विरोधामध्ये अमरावती एक्सप्रेसचा संघ असणार आहे. चला तर आणखीन 2 चेंडा आपल्या या चिमुकल्याच्या शुभ हस्ते आपण काढतो. तर बघूयात पुढचा संघ स्पार्टन 11 वॉशिमचा संघ आहे. स्पार्टन 11 वॉशिम त्यांच्या विरोधामध्ये बघूयात टीम असलेल JMPDF जालना. स्पार्टन 11 वॉशिम त्यांच्या विरोधामध्ये JMPDF जालना. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. चला लवकरात लवकर. तर अकोला बिल्डिंग सजो 3 वॉरियर. अंपायर काळजी घ्या. अकोला वॉरियरचा संघ आहे. त्यांच्या विरोधामध्ये बघूयात कोणता संघ असणार आहे. अकोला वॉरियरच्या विरोधामध्ये असणार आहे बुलढाणा ॲग्रो स्पार्टन. अकोला वॉरियर त्यांच्या विरोधामध्ये बुलढाणा ॲग्रो स्पार्टनचा संघ असणार आहे. तर बघूयात यामध्ये सामना गांधी सिटी वर्धा. गांधी सिटी वर्धा त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम बघा ॲग्रो इंडियन अकोला त्यांच्या विरोधामध्ये DS चॅम्पियन देऊळगाव राजा. बघा यातला जो विनर संघ असेल तो खेळताना पाहायला मिळेल आपल्याला त्या संघासमोर गांधी सिटी वर्धा संघासमोर. बघा ॲग्रो इंडियन त्यांच्या विरोधात देऊळगाव राजाचा संघ त्यातला विजयी संघ आपल्याला गांधी सिटी वर्धा संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. यारा यवतमाळ वर्सेस बुलढाणा बनाना ब्लास्टर्स. बनाना ब्लास्टरचा संघ बाकी आहे. यारा यवतमाळ बनाना ब्लास्टर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाशिक ॲग्री 11. नाशिक ॲग्री 11. नाशिक ॲग्री 11 त्यांच्या विरोधामध्ये. चला तर मी तुम्हाला लॉट सांगतोय. लॉट्स नंतर याचे जे टायमिंग आहे ते आपल्या ग्रुपवरती शेअर करण्यात येतील. तर नुकतेच या ठिकाणी जे लॉट्स आहे दुसऱ्या फेरीचे ते पार पडले आहेत. पहिला जो सामना पहिली जी चीट निघाली वॉशिम ॲग्रो त्यांच्या विरोधामध्ये कॉटन किंग त्यांचा विजयी संघ खेळताना पाहायला मिळेल अकोला स्ट्रायकर संघासमोर. त्यानंतर दुसरा सामना अमरावती फास्टर्स त्यांच्या विरोधामध्ये नांदेड वॉरियर्स. तिसरा सामना ताडोबा चंद्रपूर वर्सेस चिखली यातला विजयी संघ त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे ब्लॅक डायमंड वनीचा संघ. MS56 खामगाव त्यांच्या विरोधामध्ये अमरावती एक्सप्रेस. त्यानंतर 5वा सामना स्पार्टन 11 वाशिम त्यांच्या विरोधामध्ये JMPDF जालना. त्यानंतर 6वा सामना अकोला वॉरियर्स त्यांच्या विरोधामध्ये बुलढाणा ॲग्रो स्पार्टन. 7वा सामना गांधी सिटी वर्धा. त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये ॲग्रो इंडियन अकोला वर्सेस DS चॅम्पियन देऊळगाव राजा यातला विजयी संघ. त्यानंतर यारा यवतमाळ वर्सेस बनाना ब्लास्टर यातला विजयी संघ खेळताना पाहायला मिळेल नाशिक ॲग्रो 11 संघासमोर. तर हे एकूण 8 सामने दुसऱ्या फेरीतले आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. ज्या मुलांनी आपल्या बाळाने चिठ्ठ्या काढल्या तो आपल्याला काहीतरी बोलणार आहे. जय भवानी. जय शिवाजी. चला पुढच्या टीमची जी आपल्याला घ्यायचं आहे देऊळगाव राजा. DS देऊळगाव राजा वर्सेस अकोला. अकोला कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सदर लॉट्स जे काढण्यात आलेले आहे त्याचे जे टायमिंग आहे मॅचेसचे ते आपल्याला ग्रुपवरती कळवण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. चला अकोला टीम आणि देऊळगाव राजा. हा मॅच झाल्याबरोबर फिल्डिंग लागली पाहिजे. फक्त दोन्ही कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे कोणताही टाइमपास यामध्ये होणार नाही. कोणतीही मीटिंग यामध्ये होणार नाही. अंधार पडल्यास तुम्ही स्वतः जबाबदार आहात कारण की थोडा वेळ आपल्याला थोडं झालं होतं. रन कशाचा आहे अंपायर. या टॉस करायचा है आपल्याला और इस बार काफी बेहतरीन कवर के क्षेत्र में 1 बाउंस सीधा 4 रनों के लिए एक बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिल रही है कल्पेश की तरफ से.
और रन संख्या सदर पुढील टॉससाठी राजूभाऊ इरतकर हे येथील इथे टॉससाठी. त्यांना मी अशी विनंती करतो की राजूभाऊ इथं टॉससाठी येतील. राजूभाऊ टॉससाठी या. फिर से अपर लपेट कर खेलते हैं, काफी बेहतरीन शॉट लगाने में कामयाब. गेंद सीधी वन माउस. 4 रनों के लिए इसी के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहां पहुंची बगैर किसी विकेट के नुकसान पर 22 रन 22 रन. डीजे तर टॉस होतो. थँक्यू डीजे. टॉस होतो आहे. तर कोणाचा कॉल असेल? अकोला ॲग्रो असोसिएशनचा कॉल. हेड इट इज टॉस जिंकलाय. काय करणार आहात आपण? सांगतो 2 मिनिटात. तर टॉस जिंकलाय. काय करणार आहात? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करणार. नक्कीच खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. बॉलर XYZ. और अच्छी गेंद डालने में कामयाब. इस बार अच्छी शॉट लगाने में कामयाब बल्लेबाज. फील्डर मौजूद. दूसरे रन की कोशिश पर खराब थ्रो वरना रन आउट हो सकते थे, मगर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा. विशाल बर्डे चिखलीचा एक्स्ट्रा प्लेयर. मॅच थांबवा. चला. बॉलिंगसाठी आपल्याला नाझीम पाहायला मिळतील. धावसंख्या 24-24. पुन्हा एक वेळ बॅटच्या बाहेरची कडा. फ्लाय स्लिपला फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या 25-25. वाईटचा इशारा या दरम्यान. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. सर रेफरल कोणाचा असणार आहे? ओके, बॉलिंग टीमचा रेफरल आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. व्हाईट बॉल आहे का ते चेक करायचं आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा 25. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर यावेळेला तयार नव्हते, परंतु मात्र शेवटच्या क्षणांमध्ये संकेतने पकडलाय झेल आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम ताडोबा टायगर चंद्रपूर संघाला या मॅच मध्ये. पहिला गडी बाद होतोय. चला मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. चला टीम हडल्स घेऊ नका, चिखली टीम. ऋषी सर मॅच कंटिन्यू ठेवा. पाणीने ड्रिंक्स ब्रेक नाहीये Drink सर. break पुढची मॅच नाहीये. घेणे आम्हाला अजून एक. सर एक मॅच घेणे अजून आम्हाला. कॉपरेट करा थोडस. महेश सर ड्रिंक्स ब्रेक नाहीये या मॅच मध्ये. राजूभाऊ ड्रिंक्स ब्रेक नाही आहे, जरा फिल्डिंग घ्या ना प्लीज लगे प्लीज. दुसरी मॅच झाली पाहिजे ना. एक आपण पाणी एक 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 फिल्डरला पाणी येईल, नंतर चाल द्या कंटिन्यू प्लीज लगे. प्लीज थोडं कॉपरेट करा. अरे फिल्डिंग लावा ना प्लीज यार, प्लीज फिल्डिंग लावा राजूभाऊ. Fielding प्लीज सजवा. Team- पुढची मॅच झाली पाहिजे राजूभाऊ. लांबून लोक आले आहे, प्लीज लगे कृपया मदत करा थोडी. ताडोबा टीम प्लेयर बाहेर या, एक्स्ट्रा प्लेयर. दादा. चला चला, नाही तर 5 रन कमी करण्यात येतील. चला बाहेर चला. हो दादा, दादा ड्रिंक्स ब्रेक चालना ना भाई, चालना. पाणी घेऊन गेले. काही नियम आहे का तुम्हाला? काय यार, तुम्ही स्पोर्ट्समॅन आहे ना? अठरा बॉल 37 धाब्यांची गरज आहे. दादा अरे खाली बसा ना देऊळगाव राजा. दादा अगोदर तुमचे टी शर्ट सेम आहे, तुम्ही इकडे तिकडे पडता आहात. पुन्हा एक वेळ एक व्हाईट बॉल आणखी पाहायला मिळेल आपल्याला. विकास बॉलिंग साठी इथे पाहायला मिळतील. विकास नागरे, धावसंख्या 27-27. 18 बॉल 35 ची गरज या मॅच मध्ये. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, परंतु मात्र हा डॉट बॉल असणार आहे. 17 बॉल 35 धाब्यांची गरज. सतरा बॉल 35 धाब्यांची गरज. फुलटॉस बॉल कव्हर्स मध्ये फिल्डर आहे, फिल्डरने चुकी केली, समोर चालून आले आणि बॉल डोक्यावर इथे जातोय.
अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे बघूयात. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाने चेक करायचंय, बाउंड्री चेक आणि बॉलिंग ऍक्शन सुद्धा चेक करायची आहे. बॉलिंग ऍक्शन तिसऱ्या पंचाने चेक करायची आहे. इट्स नो बॉल. इट्स नो बॉल, म्हणजेच की आता बॉलर बॅन असणार आहे. नो बॉल आणि चौकार. एकूण 5 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. नो बॉल प्लस चौकार, एकूण 5 धावा. म्हणजेच की या मॅच मध्ये येणारा बॉल प्रीहिट, प्रीहिटची संधी. 17 बॉल 30 धावेची गरज आहे. गेम ऑन आहे. 17 बॉल 30 धावेची गरज. येणारा बॉल प्रीहिट. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पुन्हा एक वेळ वेगाने टाकला हा बॉल. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आता रिप्लेस होताना पाहायला मिळतील. मिसफील्ड, चुकी झाली आहे फिल्डर कडून आणि बॉल जातोय लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय फ्री हिट वरती चौकार. बॉलिंग साठी शरद सुरुशे आल्यात आणि अगदी पहिल्याच या फ्री हिट बॉल वरती चौकार आलाय. अमरावतीवाले मंडळी थोडे बाहेर बसा ग्राउंडच्या. अमरावतीवाले ओ दादा, थोडं मागे सरका, बाउंड्रीच्या मागे सरका. दादा तुम्ही मांडी घालून बसल्यात तिकडे, चला थोडस मागे यायचंय. जागा बनवली, गॅप मध्ये आहे, खूप मोठा गॅप आहे. फिल्डर दूर राहतील आणि बॉल जातोय डीप फाईन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. पंधरा बॉल आणि 22 धावेंची गरज. आणि पुन्हा एक वेळ जागा बनवली. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय प्रेमने. प्रेम बरसतोय आणि प्रेमच्या पाठून बॉल. 3 बॉल 3 चौकार. चौकाराची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. चौदा बॉल 18 धावेंची गरज आहे. 14 मध्ये करायच्या 18 धावा या मॅच मध्ये. आता त्या क्षेत्रामध्ये फिल्डर सजवल्या गेलाय डीप फाईन लेगच्या क्षेत्रात. पुन्हा एक वेळ तिथे फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स ट्रॅकिंग इडला फेकी जरूर आहे, परंतु मात्र इथे अगदी सुखरूप परततील. सुखरूप परतल्यात. या बॉलवरती जर पाहिलं तर कोणती धाव जोडली जाणार नाहीये. डॉट बॉल येतोय. 13 बॉल आणि 18 धावेंची गरज या मॅच मध्ये. 13 बॉल करायच्यात 18 धावा. शरद सुरुशे 3 बॉल 3 चौकार लगावलेला गोपाट मागच्या 4 बॉल मध्ये. पटका बसलाय, बॉल हवेत आहे. विकेट इथे येऊ शकते. विकेट आली आहे. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम ताडोबा टायगर चंद्रपूर संघाला रनचेस मध्ये. आता गरज आहे पुढचे 12 बॉल आणि 18. बाहेर 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 पाणी बाहेर घे, बॉटल बाहेर घे. टाइमपास नाही करायचा बाहेर. एक्स्ट्रा प्लेयर गेला 5 रन वाढवण्यात येतील. धन्यवाद. 5 रन वाढवण्यात येतील. बाहेर व्हा.
मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. जर पाहिलं तर नाझीम आलेत आता बॉलिंग साठी. 12 बॉल आणि 18 धावेची गरज. सुरुवात झाली आहे. इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे. तर हा व्हाईट बॉल आहे का की नाही आहे ते चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर बॉल असणार आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. 11 बॉल 18 ची गरज आहे स्ट्रायकिंगला सचिन. फुलटॉस बॉल, खराब चेंडू, फटका प्रॉपर, परंतु मात्र हातामध्ये सोपवला जाईल. विकेटचं पतन. इथे मात्र पलटवार झालाय आणि विकेट सुद्धा आली आहे. सचिन बाद होतील. धक्का क्रमांक 3 लागतोय या रन चेज मध्ये टीम ताडोबा टायगर चंद्रपूर संघाला. डीजे थँक्यू डीजे. 10 बॉल 18 ची गरज या मॅच मध्ये आहे. मोठी विकेट आली आहे. सचिन बाद झाले ज्या फलंदाजांवरती आज जर पाहिलं तर जबाबदारी होती तो फलंदाज आता मात्र बॅक टू दी पवेलियन. पलटवार केलाय टीम जय गजानन किंग्स 11 चिखली संघाने या मॅच मध्ये. 10 बॉल आणि 18 ची गरज आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झाल्यात संदीप पेंदोर. बघूयात 10 बॉल 18 ची गरज आहे. बॉलिंग साठी पुन्हा एक वेळ गवारे पाटील तयार. हो समोर खेळलाय ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे. थोडीसा फंबल झालाय. चुकी झाली आहे फिल्डर कडून. जिथे मात्र एक धाव जोडली गेली असती तिकडे जर पाहिलं तर 2 धावाही जोडल्या गेल्यात. म्हणजेच की एकूण 2 धावा जोडल्या गेल्यात या बॉलवरती. 2 धावा येत आहेत. 9 बॉल आणि 16 धावांची गरज. नऊ बॉल 16 ची गरज आहे. पुन्हा एक वेळ इकडे फटका चांगला आहे. फिल्डर आहेत परंतु डीप कव्हर्स मध्ये फटका प्रॉपर होता. टायमिंग प्रॉपर झालं परंतु मात्र एक मात्र धाव सोडली जाईल. आठ बॉल 15 ची गरज आहे. दबाव वाढतोय, प्रेशर वाढतंय या मॅच मध्ये फलंदाजांवरती. 8 बॉल 15 धावांची गरज. ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगलला वेगाने घेतलेला का दुसरीचा प्रयत्न होईल का. फिल्डर पोहोचलेत परंतु मात्र सिंगलच धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. नकार दिलाय इथे फलंदाजाने. एका मात्र धावेंवरती संतुष्ट राहण्याचा प्रयत्न झालाय. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. या विश्वासावर ठाम राहतील का येणाऱ्या बॉल्स मध्ये. कारण आता गरज आहे पुढचे 7 बॉल आणि 14 धावेंची. गेम ऑन आहे. सामना बराबरीला येऊन ठेवला आहे टीम गजानन किंग्स 11 चिखली संघाने. दुसऱ्या बाजूला टीम ताळोबा टायगर चंद्रपूर संघाचा खेळ पलटवार होईल का या मॅच मध्ये. ओहो बॅटच्या खालून निघून गेला हा बॉल. बॅटच्या खालून निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू टाकला जाईल. म्हणजेच की शेवटच्या 6 बॉल मध्ये हा सामना जातोय. शेवटचे 6 बॉल आणि करायचे आहेत या मॅच मध्ये 13 धावा.
ठीक आहे लवकर जा भाऊ लवकर जा. चला किशोर भावने सर थोडं बाहेर या. ठीक आहे चला पटकन पटकन या. चला लवकर जे एक्स्ट्रा खेळाडू आहे बाहेर यायचं लगेच. चला चाल रे भाई धावत बाहेर चाल रे. चाल बाहेर बाहेर चाल धावत चाल. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील संतोष. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय प्रचंड वेगाने टाकलाय हा बॉल. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात करत असताना या ओव्हरची आता करायची आहे शेवटच्या या 5 बॉल मध्ये 13 धावा टीम ताडोबा टायगर चंद्रपूर संघाला. गेम ऑन आहे सामना बराबरीला चाललाय. गेम ऑन आहे काय बघूया पलटवार होईल का. 5 बॉल आणि 13ची गरज. आणि बघा टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रकाश गुडवे. सामना इथे बॉल जर पाहिला तर नक्कीच आउट ऑफ दी पार्क. गेम ऑन आहे सामना बराबरीला चाललाय. खरं तर षटकारही आलाय मागचे 4 बॉल आणि 7 धावांची गरज. 4 बॉल मध्ये करायच्या 7 धावा या मॅच मध्ये. षटकार आलाय बराबरीला सामना बराबरीला येऊन ठेवला गेलाय. पलटवार दोन्ही बाजूने होतोय. 4 बॉल 7ची गरज. पुन्हा एक वेळ उडवलाय बॉल चाललाय 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 आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. हा धडाका धमाका षटकार. चे 3 बॉल आणि एका मात्र धावेची गरज. बॅटरचं नाव आहे संदीप. संदीप आले संदीप बरसते आणि सामन्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर ताडोबा टायगर चंद्रपूर संघाला पलटवार करून दिलाय. 3 बॉल आणि एका मात्र धावेची गरज या मॅच मध्ये आहे. ओ खराब बॉल खराब चेंडू आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. पुढील सामन्यासाठी फिल्डिंग वाल्यांनी त्वरित ग्राउंड वरती उतरावं प्लीज. तुमचा सामना पूर्ण झाला पाहिजे याकडे तुम्ही अगोदर जावं फिल्डिंग साठी. फिल्डिंग वाल्यांनी लवकर तत्काळ फिल्डिंग साठी जावं. कृपया बाहेर यावं ज्यांचं मॅच झाले त्यांनी. चला प्लीज लगे. चला अकोला संघ फिल्डिंग साठी चला. चला फिल्डिंग सजवा लवकर. पुढील सामन्याला उशीर होत आहे. चला फिल्डिंग सजवा प्लीज.